त्या पोरांवर म्हणजे कायदेशीर कारवाई करू किंवा जे काय तुम्ही भविष्यात पुन्हा ती गुन्हेगारी होणार नाही. तुम्ही काय चांगले समज हा त्यांना दिलाच गेला पाहिजे. बरोबर आहे सर. ही आपण आता जर एक झाकायला गेलो ना नाही, तर भविष्यात ही आपल्याला ही प्रवृत्ती ही म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावलं. आणि ह्या मुलांना पण त्याचा इथल्या नाही निश्चित पुढं असं सर हा विषय तुमच्या शाळेशी निगडीत राहिलेला नाहीये. हा बघता बघता तुम्ही जरा सोशल मीडिया तुमची मनस्थिती आता डिस्टर्ब असू शकेल, तुम्हाला वेळ नाही, पण जर गेला तर हा अखंड कोल्हापूर जिल्ह्यात पसरला लागला. जास्त टीव्ही एवढे सगळ्या न्यूज चॅनल्सनी घेतलेले आता सोशल मीडियावर फास्ट आहे. हा संदेश सोशल मीडियावरनं जाणंच गरजेचं आहे की त्यांच्यावर काय कारवाई झाली. इथून पुढच्या काळात ती वाकीची पोरं करताना त्यांच्या मनात ती भीती राहून जाईल. बरोबर आहे. नाही हा तुमच्या शाळेशी निगडीत विषय राहिलेला नाही, तुमच्या हाताबाहेरचा विषय आज तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. आज तुम्ही फक्त कोल्हापूर म्हणताय, मग दुपारी मला सौदीतनं फोन आलाय. होय ना, तिचं पोरगं तिथं आहे. बरं हे सगळ्यात लाजीरवाणं काय कोल्हापूर जिल्ह्यासारख्या ठिकाणी असली घटना. माझा तुमचं नाव काय? संदीप गडाणी. ठीक आहे, बऱ्याच ठिकाणी येतं काले पालकांनी मुलांना मारतानाचे काही व्हिडिओ येतात, त्याच्यावरती प्रतिक्रिया किती तीव्र असतात. हे तर एखाद्या शाळेत किंवा हॉस्टेलला घडणं. शेवटी तुम्ही तुम्ही खंबीर राहिला नाही तर हे उद्या तुमच्यावरच उडत. लोक टीचर जर पांघरून घालायचं असतं, पांघरून मी शब्दशी अर्थ करतो. जर समजा तुमचे बदनामी होऊ नये तर मी पत्रक काढा. आम्ही ह्या पद्धतीने हे शब्द देतो. जी विद्यार्थी होती मार खाणारी त्यांना न्याय मिळावा यासाठी मारणाऱ्यांना निलंबित केलेलं आहे. जे रेक्टर होते रेक्टरना आम्ही नोकरीवरून काढून टाकण्यात आलेला आहे. शाळेच्या इतर वेळेत हा घडलेला प्रकार फार वेळानं उघडकीस आल्यामुळे आम्ही आमच्या शिक्षण संस्थेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत. याबद्दल पालकांनी व कोल्हापूरवासियांनी किंवा संस्थेला प्रेम करणाऱ्या अन्य कोणीही याचा गैरअर्थ काढू नये ही आमची नम्र विनंती. असं बरोबर आहे. म्हणजे मग आम्हाला पण समाधान मिळेल, आम्ही शांत जातो. पण ते आम्हाला लेखी द्या, आत्ताच पाहिजे.